नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आता पीक विमा वाटप चालू या ठिकाणी झालेली आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकंदरीत दिलासा मिळाला आहे, कारण की आता बातमीच तशी दिलासादायक आलेली आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे. आजची बातमी या ठिकाणी अशी होणार आहे की आता पीक विमा संदर्भात एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तो मोठा निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला सविस्तर या ठिकाणी बघूया कोणता आहे तो महत्त्वाचा निर्णय. आता या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा योजनेत मोठा घोषणा या ठिकाणी झालेली आहे. तर ती घोषणा बघू. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, आता या ठिकाणी लक्ष द्या, 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केला जाणार आहे. ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आता किती ते म्हणजे 1200 कोटी रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पडणार आहे. आणि ते कधी पडणार, तारीखवार संपूर्ण सांगतो. तर चला आता लक्ष द्या या ठिकाणी. आता तुम्हाला माहीतच आहे की तुम्हाला आता उशीर झालेला आहे, त्यामुळे आता तुम्हाला राज्य सरकार लवकरात लवकर टाकणार आहे. आता आजपासनं याची सुरुवात झालेली आहे. आता आजपासनं वाटप चालू झालेलं आहे हो हप्ता, त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका. आता तुम्हाला लवकरात लवकर हप्ता मिळणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. आता आजपासून चालू झालेला आहे म्हणल्यावर तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आजच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल. ज्या शेतकऱ्यांनी लवकर फॉर्म भरले होते 1 दिवसा अगोदर त्यांना आज दिसेल, आणि ज्याने 2-3 दिवसानंतर भरलेले होते त्यांना उद्या किंवा परवा या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा होऊन जाईल. तर चिंता काय करू नका, लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला पैसा येईल, कारण की आता राज्य सरकारने DBTचं बटन दाबून टाकलेलं आहे. त्यामुळे चिंता करू नका, लवकरात लवकर तुम्हाला पैसा येईल. चिंता करू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की सबस्क्राईब करणं खूप गरजेचे आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला पैसे येऊ पण नाही शकत, त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.